डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपला एकला चलो रेचा नारा। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी अपर्णा फुंडकर यांनी भरला अर्ज। अपर्णा फुंडकर, आकाश फुंडकर यांच्या वहिनी घरातीलच उमेदवार दिल्याने भाजपात अंतर्गत नाराजी। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक। स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत होणार चर्चा। मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक। जागा वाटपापूर्वी भाजपाकडून तयारी। अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत झाली बैठक। ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ। ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत। विष प्राशन केलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार। वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। डॉक्टरांनी उपचार नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज उद्धव यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। स्मृतीस्थळावर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं। बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी झुकल्याचा फोटो केला ट्विट। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केला शेअर। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला। ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको। ठाकरेंचा होता हट्ट। शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदे समितीवर। येवल्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती। माजी खासदार समीर भुजबळांनी केली युतीची घोषणा। राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारींना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला। अमित ठाकरेंनी बळजबरीनं केलं होतं लोकार्पण। गेल्या 4 महिने पुतळा धुळखात पडल्याचा दावा। या प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 महिला सैनिकांवर गुन्हे। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीला कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर। पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब। पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक। आंदोलनाला खासदार निलेश लंकेंनी दिली भेट। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही। राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा। महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। चिपळूणमध्ये भाजपात फूट। निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज। जुन्यांना डावलून नौख्यांना तिकीट दिलं। परिमल भोसले यांचा गंभीर आरोप। काशीनाथ चौधरी पक्षात कसा आला ते ठाऊक नाही। राज्य भाजपाचे कानावर हात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपानं केले होते आरोप। काशीनाथ चौधरीचा पक्षप्रवेश रद्द। संघ परिवारातील तीव्र नाराजीनंतर निर्णय फिरवला। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी आला होता भाजपात। भारत पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल। मोठे समितीची चौकशी पूर्ण। अहवालाकडे लक्ष। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार राजीनामा। दत्तात्रय भरणेंवर नाराजी व्यक्त करत गारटकरांचा राजीनामा। कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत लढणार आगामी निवडणूक। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा। बांगलादेशमधील हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप। आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं सुनावली शिक्षा। ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता। पाकनं आणखी एक संधी दिल्यास उत्तर कठोर असेल। भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा पाकला इशारा। चिपळूण एमआयडीसीतील कामगारांच्या उपोषणाचा 4था दिवस। चौघांची प्रकृती खालावल्यानं उपोषणकर्त्यांचा उद्रेक। सायफिस्ट कंपनीच्या गेटवर आंदोलकांचा ठिय्या। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। स्थानिक कॅब चालकांनी बाहेरून आलेल्या कॅब फोडल्या। बाहेरच्या पर्यटकांनी लोणावळ्यात यायचं कसं असा प्रश्न। बेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचं तांडव। 3 बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू।
आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा, आदिवासी बालकांच्या जीवावर, मेळघाटातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली.